नमस्कार मंडळी, आज आपण श्रवण करणार आहोत आदित्य रानूबाईची कहाणी, अर्थातच रविवारची कहाणी। चला तर मग श्रवण करूयात रविवारची कहाणी। ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी। आटपाट नगर होतं। त्या नगरात एक ब्राह्मण होता। तो नित्य समिधा, फूल, दुर्वा आणायला रानात जात असे। तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या। ब्राह्मणानं विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा वसता? तो मला सांगा, तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील। ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही। तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मौन्याने मुखाट्याने उठावं, सचीळ वस्त्रासहित स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्यांच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पान फूल व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशगंधांचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मागे रक्त सप्तमी संपूर्ण करावं। संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकड तूप मिळवून जेवू सांगावं। असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं। असा वसा ब्राह्मणानं केला। त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला, भाग्यलक्ष्मी आली। तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलवणं धाडलं। ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला। तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या येथे द्या। आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल? राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू। पुढे मार्गेश्वराचा महिना आला। ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या। एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली। गेल्या पाऊली मुलींचा समाचार घेतला नाही। 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला। राजाच्या घरी गेला, लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या, गुळ खात नाही, पाणी पित नाही। माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक। तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही। राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल। तोच त्याचे मनात राग आला। तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला। तिनं पाहिलं आपला बाप आला, म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या, गुळ खात नाही, पाणी पित नाही। माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक। तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोते आणली, 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली। त्याने मनोभावे कहाणी सांगितली, लेकीनं चित्ते भावे ती ऐकली। नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला। बायकोनं विचारलं, मुलींचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखानं व्यापली। राजा मुलखावर निघून गेला। जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे। इकडे दारिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितले, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये। पहिल्या आदितवारी मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला। अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या। प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणींचा मुलगा आला आहे। कसा आला आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे। परसदारानं घेऊन या। परसदारानं घेऊन आल्या। न्याहू माखू घातलं, पितांबर नेसाय दिलं, जेवू खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होनमोहरा भरल्या, वाटेस आपला जाऊ लागला। तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला, हातीचा कोहळा काढून नेला,
घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैव दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं, पण सर्व गेलं. पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितलं. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्याहू माखू घातलं, पितांबर नेसाय दिलं, जेऊ खाऊ घातलं, काठी पोखरून होनमोहरांनी भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपानं आला. हाताची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैव दिलं, कर्मानं नेलं. पुढं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाच्या घरी नेऊन न्याहू माखू घातलं, पितांबर नेसाय दिला, जेऊ खाऊ घातलं, नारळ पोखरून होनमोहरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई, अगं मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्याहू माखू घातलं, पितांबर नेसाय दिला, जेऊ खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होनमोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हाताची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं, न्याहू घातलं, माखू घातलं, पाटच बसाय दिला. प्रधानाची राणी आदितवारीची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाळणी, पापीनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं. याला बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मासाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलवू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चांबरं आली, पायीक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कुठली, चांबरं कुठली, पायीक कुठले, परवर कुठले? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलवू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींनी आहेर केला. वाटेने जाऊ लागली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. का रे हाकारा, पितारे डोंगारा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीनं घेऊन 3 त्याला दिली, 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्ते भावे त्याने ऐकली. त्याची लाकडाची मुळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढे दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढला, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा, पिटारे डोंगारा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चित्तेने बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्ते भावे माळ्यानं ऐकली.
माळ्याच्या मळा पिकू लागला, विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ? मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांग. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं 3ऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हंकारा, पिटारे डोंगारा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एका डोहात बुडाला होता. एका सर्पानं खाल्लं होतं, त्यामुळं चित्तक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकू. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडता आहे, बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तेभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ? मग वसा घेतल्यास काय फळ? काय वसा तो मला सांग. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढं 4थ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हंकारा, पिटारे डोंगारा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. काना डोळा, माशांचा गोळा, हात नाही, पाय नाही. असा एक माणूस रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं. पालता होता तो उताना केला. 6 मोते हाती, 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ? मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोहगंगाळ पाणी तापवलं. पंचपक्वानं जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं कोणाच्या पापणीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदितवारी वळचणी खाली बसून केस विंचरले. काळचवाळं डोईंचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा, मासांचा गोळा इतक्यांना जसे सूर्यनारायण प्रसन्न झाले, तसा तुम्हा आम्हा हो. ही सांठा उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद. श्री